जागा तिकडे काय लालू प्रसाद यादव त्यांना नको दुखवायला असं करत करत महाराष्ट्रामध्ये एकतर शिवसेनेसोबत तुम्ही गेला जो आयडियोलॉजिकल प्रचंड मोठे दोन वेगळे ध्रुव ते एकत्र आल्यानंतर आता शिवसेना म्हणते राज ठाकरेंबरोबर आणि मग राज ठाकरे मग सगळं हनुमान चालीसा आदीची आंदोलनं सगळं आलं जे काँग्रेसने लगेच बघितलं आणि हे बघितल्यामुळेच मराठीच्या आंदोलनाच्या वेळी काँग्रेस अतिशय सावध भूमिकेत होतं त्यांनी त्या मेळाव्यात सुद्धा सहभाग घेतला आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे पण काँग्रेसचा फक्त वापर होणार का राजकीय दृष्ट्या नाही काँग्रेसचा वापर काँग्रेस कसा काय करून देईल पहिली गोष्ट अशी की देशामध्ये भारतीय जनता पक्षानं जे 2014 पासूनचं राजकारण आणलेलं आहे आणि एकंदरच संविधानावर ज्या पद्धतीने आक्रमण केलं त्याचा परिपाक असा झालाय की प्रादेशिक जे पक्ष आहेत त्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे आणि त्यामुळे अनेक लढाई तुमच्या खांद्यावर का घेतली पण नाही असं नाही देशाची लोकशाही वाचवायची असेल तर प्रादेशिक पक्षांची देखील आवश्यकता असते हे लक्षात घेतलं पाहिजे तो काँग्रेसचा लार्जर एकंदरच बघायचं गेलं तर देशीय पातळीवरचा आणि प्रत्येक राज्यामध्ये जे जे काही परिस्थिती आहे त्याच्यानुसारचं धोरण आहे आणि ती भूमिका कायम राहिलेली आम्ही काही काँग्रेस पक्ष काही सातत्यानं भूमिका बदलत नाही काँग्रेसची भूमिका ही ठाम असते आणि त्याच्या मागे एक प्रकारचा दृष्टिकोन असतो विषय असा आहे की या संदर्भामध्ये आपण आम्हाला जो प्रश्न विचारता आहात मी तर माझं म्हणणं तेच आहे की भारतीय जनता पक्षानं जे आक्रमक राजकारण केलं प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आणि ज्या वेळेला तुम्ही पाहताय की पक्ष चोरीला जाऊ लागले त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये एक प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या आघाड्या मी आता या संदर्भात बोलणार नाही पण आघाड्या किंवा त्या संदर्भामधल्या अस्तित्वासाठी काय त्या ठिकाणी करावं निवडणुकीच्या राजकारणासाठी काय करावं अनेकदा तर्कची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते ती आपल्याला ऐकावी लागते परंतु त्या होत आहे आता दुसरी गोष्ट अशी की मला काँग्रेस पक्षाला हा प्रश्न आपण विचारत आहात काँग्रेसची भूमिका ठाम आहे भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेबद्दल कधी आपण विचारणार आहोत की लोकसभेमध्ये हेच राज ठाकरे जे परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये किंवा परभाषिकांच्या संदर्भामध्ये दुसऱ्या भाषात मराठेतर भाषिकांच्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका 2009 पासून कायम आहे ती मारहाणीची हिंसा करण्याची भूमिका ही अगोदरपासूनची कायम आहे मग पंतप्रधानांच्या बाजूला जेव्हा बसून ते भाषण देत होते त्यावेळेला राज ठाकरे काय ते गोड वाटत होते का किंवा ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची मदत घेताना ते गोड वाटत होते आता मात्र अचानकपणे परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाला पुळका आला सगळ्या भाषिकांच्या संदर्भामध्ये ही हिंसा खपून घेणार नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण मवियाच्या विरोधामध्ये तुम्ही लढताना हिंसेचाच त्या ठिकाणी उपयोग केला ना आणि आताही महायुतीमधले सगळेच जण आमदार पाहताय तुम्ही सगळे हिंसा हातातच घेतात सगळी संपूर्णपणे त्यामुळे ही जी काही दुटप्पी भूमिका भारतीय जनता पक्षाची जी आहे आताच्या माध्यमातून मला असं वाटतं की स्वतःचे मतदान किंवा स्वतःच्या पुढच्या पॉलिटिकल भूमिकांसाठी दरसोडीची वृत्ती देशपातळीवरती त्यांची दिसलेली आहे काँग्रेसची दिसलेली नाही काँग्रेसचं सातत्यानं प्रयत्न केलाय की भारतीय जनता पक्षाचं जे लोकशाहीवरचं आक्रमण असेल त्याचा विरोध कायम करावा मी जाणार होतो विद्या चव्हाण आणि अखिलकडे पण त्यांच्यापूर्वी आता तुम्ही केशव उपाध्यायांना थेट मुद्दा मांडला तर मी केशव उपाध्ये करून मग बाकीच्यांकडे जाईन केशव उपाध्ये आपलं काय सुटलंय ते बघायचं नाही आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही काँग्रेसची कोणती भूमिका मला खरंच नाही कळत मला 2015चा काँग्रेसनी 2014च्या पराभवानंतर एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीमध्ये एक अहवाल त्यांनी दिला होता आणि त्या कमिटीचा अहवाल असा होता की राज्यामध्ये काँग्रेसनी आघाड्याचं राजकारण जास्त केलं ज्याच्यामध्ये काँग्रेसचं नुकसान झालं असा तो अहवाल होता त्याच्यानंतर काँग्रेसने ठरवलं की आपण स्वतःच्या विचार जायचं आणि मग त्याच्यात 2-3 वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसने पुन्हा आघाडीचं राजकारण सुरू केलं म्हणजे जो पक्ष साधारण राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा कुठलंही धोरण नीट राखू शकत नाही त्याने दुसऱ्याबद्दल बोलावं आणि म्हणून म्हणाल की आपलं ठेवायचं आपलं काय झालं अवस्था आपली कशी काय केशवची आठवण बरोबर करून दिली सचिन सावंत पाहिली पाहिजे आता अक्षरशः काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे एखादं वर्ष मागे येतो मी नरेंद्र पंतप्रधान मोदींसोबत डायरेक्ट शेअर केला होता राज ठाकरेंनी तेव्हा ते प्रांतवादी भाषावादी नव्हते आता मात्र तुम्हाला ते दिसू लागले हो नाही एक आम्ही आत्ताच त्यांना प्रांतवादी कधी म्हटलेलं आहे भाषावादी मग ते नाही आता आम्ही कोणी त्यांना प्रांत राज ठाकरे भाषावादी प्रांतवादी नाही एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या ना मुळात असं आहे की त्या सगळ्या भूमिकेमध्ये लोकसभेला सुद्धा या ठिकाणी त्याच वेळी स्पष्ट केलं होतं की भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा आहे त्या संदर्भामध्ये सोबत जे विकासाचे मुद्दे आहेत त्यासोबत ते आले होते त्यांचं आम्ही स्वागत केलं होतं आणि त्यावेळी देवेंद्रजींची मुलाखत त्याही झाली होती लोकसभेच्या वेळी त्यावेळी सांगितलं होतं की राज ठाकरेंची भूमिका आम्हाला मान्य नाही जी ज्या पद्धतीची भूमिका मांडली ती आणि तरी सुद्धा विकासाची भूमिका आमच्या सोबत आले तर आम्ही त्यांच्या बरं चांगल्याच्या गोष्टी आहेत मराठा अभिजात दर्जा मागणी त्यांनी केली ती अनेक वर्ष महाराष्ट्राची मागणी होती ती मोदीजींनी पूर्ण केली हे आपण सगळ्यांनी बघितलं त्यामुळे तो मुद्दा नाही प्रश्न असा आहे की काँग्रेसला या ठिकाणी काय करायचं आहे
शिवसेनेने उभाठा गटाने ज्या पद्धतीने ती काँग्रेसला वापरून घेणं झालं बरं. तर म्हणजे आयडिओलॉजिकल शिफ्ट आमच्यासाठी प्रश्नच नाही. आम्ही आयडिओलॉजिकल आम्ही आमच्या ठिकाणीच आहोत. काँग्रेसला आयडिओलॉजिकल शिफ्ट घ्यावा लागला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी. आणि आज वर्ष आणि मला मी खरंच सांगतो की उभाठाच्या धरसोड वृत्तीचं किंवा सोयीनुसार राजकारण करण्याचे मी केशवजी आता इतिहास काढायचा तर मेहबूबा मुफ्तीपर्यंत पण जात आहेत. ममता बॅनर्जींचा अटल बिहारींच्या काळात त्याही सोबत होत्या. जाऊ ना. खाली आम्ही आमचा अजेंडा बदलला नाही. जे एआयडीएमकेच्या आमच्या नेत्या सोबत सुद्धा आले जयललिता त्यांना सुद्धा घेतले. होत्या. काही प्रॉब्लेम नाही. ऍडजस्टमेंट बद्दल काही ना पण नाहीये. प्रसन्ना प्रत्येक प्रश्न उत्तर देतो. मी जात नाही केशवजी, मी जात नाही यामध्ये. नाही तर माझा शिवसेना आम्ही आमच्या अजेंड्यावर अरे मी जायला तयार आहे. पण मी नाही जायला जायला तयार आहे. मला विद्या मी चव्हाण आणि प्रत्येक केशव यांना उत्तर बाकीच्या द्यायला वेळेत तयार. आम्ही आमच्या अजेंड्यापासून हटलो नाही. बरं. आम्ही आमच्या अजेंड्यात हटलेलो नाहीये. आज काँग्रेसची अवस्था आहे. काँग्रेसला अजेंडा काय? सोडावा लागला म्हणजे आता- हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. ओके, मी अखिलकडे जातो आणि आणि आजही अखिलच्या आता नंतर मी परिस्थिती पुन्हा आहे. विद्या मला ते येणार की हे चव्हाणांकडे काँग्रेसला ठरवायचं आमचं नाही. आम्हाला काही. अखिलकडे जातो. अखिल प्रसन्न. अखिल जास्त महत्वाचा आहे कारण अखिल मुळात शिवसेनेला